आत्ताच अगदी ध्यानाच्या माध्यमातून आपणाला या बाह्य प्रपंचातून बाहेर काढलेले बालयोगी बालानंद महाराज, उपस्थित सर्व संतपीठ, दंडी प्रमुख आणि पदयात्रेमध्ये जमलेले सर्व पदयात्री, पदयात्रा मार्गस्थ आहे, रस्त्यामध्ये आहे आणि ज्या काही घटना आज घडली आणि जे अगदी तत्परता या वयामध्ये अगदी अप्पांचे सगळे परिपूर्ण गुण ज्यांच्यामध्ये आहे, स्वतः महाराजांनी ते कार्य केलेलं आहे जे आपणाला प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचं ते कार्य असतं की दुसऱ्याला मदत करणं. आणि आज जे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेत ते अश्रू म्हणजे एक भक्तावरचं प्रेम आहे, तुमच्याबद्दल असलेली त्यांच्या अंतरंगातली तळमळ आहे. तो जिव्हाळा जो आईचा जिव्हाळा आहे, तो जिव्हाळा आज या वयामध्ये वयानं लहान असले तरी ते हृदय राष्ट्रसंतांचं हृदय. आणि म्हणून कालच मला रात्री महाराज म्हणाले की महाराज तुम्ही थोडं कडक बोलता, लोकांच्या मनात एकमेकाबद्दल तुमच्याबद्दल लोक गैरसमज करून घेतात. मला त्याचं काहीच वाटत नाही. कारण काय, राष्ट्रसंतांनी मला सांगितलं ज्यावेळेस गुरु पाठीमागे असतील आणि समोर ध्येय असेल तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीला भ्यायची गरज नाही. आणि महात्मा बसवण्णा सांगतात ठीक आहे, तुम्ही दिंडीतले लोक माझ्या बोलण्याला राग मानसाल, माझा द्वेष करसाल, तुम्ही करून करून माझं काय करणार? 2 कीर्तन कमी नाही, माझं करणार काय तुम्ही? महात्मा बसवण्णा म्हणतात अरे तुम्ही लोक करून करून काय करणार? द्वेष करून आमच्या कुत्र्याला भाकर टाकायचं ना, माझ्या मुलाला मुलगी द्यायचं ना, त्याच तर माझा काही संबंधच नाही. करणार आहेत काय? आम्ही एवढ्यासाठी सांगतो की जी आज महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये म्हणून तुम्हाला सांगायचंय, बाकी काहीच नाही. आम्ही एवढीच काळजी घेतो, आतापर्यंत ही दिंडी प्रमुखांनी एवढीच काळजी घेतलेली आहे. जी आप्पा असताना होती तीच आज आहे. त्यावेळेस ही सकाळी दिंडी निघताना आप्पाला विचारल्याशिवाय दिंडी प्रस्थान होत नव्हती आणि आज सुद्धा महाराजांना भेटल्याशिवाय दिंडी प्रस्थान होत नाही, हेही लक्षात ठेवा. मग कधी अर्धा घंटा उशीर होत असेल, आम्ही कपिलला 5चा टाइम दिला असेल, 5:30 होतात, त्या दिंडीतले लोक म्हणतात चला पुढे चला, काय आले. पण ज्या वेळेस इथून आदेश येतो त्यावेळेस निघते. आणि म्हणून शेवटी सांगायचं काम असतं. आम्ही भरपूर वर्ष सांगत गेलो, पण या वर्षामध्ये मी दिंडीबद्दल सूचना सांगितलेलीच नाही. कसंही चला, एक मर्यादा असते कुठल्याही गोष्टी. आणि मी पुन्हा पुन्हा गेल्या वर्षी सांगितलंय, आताही सांगतोय की मला काही याच्यात कीर्तनात काही गोडी राहिली नाही. तुमच्या गावात यावं, कीर्तन करावं, 5,000 दक्षिणा घेऊन जाऊ, काहीच. मी स्वतः समर्थ आहे. काय कवे कैला, मला सगळंच येते जे तुम्हाला येतं. माझ्या मठाची शेती आहे, नांगरता येतं, बळवता येतं, पेरता येतं, दूध काढता येतं, पाणी देता येतं, भाजीपाला करता येतं, सगळंच येतं. माझ्या विद्यार्थ्याला माहिती आहे गुरुकुल. त्याच्यामुळे मला काय तुमच्यावर विसंबून नाही, राष्ट्रसंतांनी मला तेवढं परिपूर्ण बनवलं. याचा अर्थ असा नाहीये की एक तळमळ आहे की आम्ही कधीतरी याच्यातून पुढे आलं पाहिजे. किती वर्ष सांगायचं काय? मी पुन्हा सांगतो तुम्हाला, खरंच तुम्हाला ऐकू येत नाही का? एवढे शिवलिंग पाटलांनी सांगितलं, आम्ही सांगितलं लोकांनी, म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की यांनी काही बोलो, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार आणि त्याचे परिणाम तुम्हीच भोगणार आहे.
फक्त याचा परिणाम एवढाच होतो की कुठंतरी अशी एखादी घटना घडली, होणार आहे ते होणार आहे. शिवलिंग पाटलांनी सांगितलं होणार आहे ते आमच्या देवाच्या बापाला चुकलं नाही. आपण आम्हाला तेच सांगितलं, आम्हाला ते सांगितलं, निर्भीड बनवलं याचे. मृत्यू येणार आहे ना, येणार आहे. एखादा माणूस खून करणार आहे, करणारच आहे. साप चावणार आहे, चावणारच आहे. ते तर काही केलं तर परीक्षित राजाला सांगितलं होतं ना, साप जाऊन मरणार आहे पक्का. फक्त त्याच्या कुठंतरी शब्द येऊ नये, बाकी काहीच. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः एक चांगलं जीवन जगावं. काय शिकलो, काय घेतलो आम्ही, हा पहिला प्रश्न. आणि म्हणून हे जे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत त्या इथून दिंडीतून शिकायचंय. लोक तुमच्याकडून काहीतरी घेणार आहेत. गावात गेल्यावर तुम्ही लोकांनी विचारलं काय केलं दिंडीत, काय कशी दिंडी झाली, काय सांगताल? रस्त्याने गेलो, भात खाल्लो, इकडे पळालो, तिकडे पळालो, प्रवचन चालू होते, आम्ही तिकडेच गेलो. काय सांगणार आहेत तुम्ही? गावातल्या लोकांना सांगू शकणार नाही. ज्या मन्मथ माऊलीला काय सांगताल तिथे गेल्यावर? आणि हा जन्म सोडून गेल्यावर ज्यावेळेस तुमच्या कर्माचा हिशोब होईल त्यावेळेस काय सांगताल? आहेच हिशोब? तुम्हाला वाटायला हिशोब घेत नाही, वाटायला देव. तुम्ही सांगा उगाच सहज. तुम्ही घरचे माणसं बाजारला पाठवता, 1000-2000 मुलाला पाठवता, कपडे आल्यावर विचारता का नाही केवढ्याचे कपडे घेतला, कसं घेतला, काय काय आणला? 2000 रुपयाची किंमत विचारता, हिशोब विचारता. तुमच्या कर्माचा हिशोब त्यांना विचारणार. म्हणून आपल्या कर्माचा हिशोब विचारणं, आपल्या कर्माचा हिशोब होणार आहे. आणि आपल्याला काय चांगलं देता येईल ते द्या. लोक नाव ठेवतच असतात, पुढे बसलेल्याला नाव ठेवतच असतात, पुढे चालणाऱ्याला नाव ठेवतच असतात. त्याला विचार करायचा नसतो. हातीवर बसलेल्या माणसाने खाल्ल्या लोकांचा विचार करायचा असतो का? फक्त एक लक्षात ठेवा, 2 गोष्टी. इथं परमार्थातले लोक, तुम्ही इथं आलात म्हणजे परमार्थातले लोक. परमार्थ करणाऱ्या लोकांनी पुढच्या लोकांकडे बघायचं असतं, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे. कुणाकडे? आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे. आणि संसार करणाऱ्या लोकांनी आपल्यापेक्षा लहान खालच्या लोकांकडे बघायचं. आलं का लक्षात? परमार्थ करणाऱ्या लोकांनी आपल्यापेक्षा उंची ज्ञानी लोकांची, चांगले आचरण करणाऱ्या लोकांकडे बघायचं. मी इथपर्यंत आलोय, मी तेच सांगतो. पुन्हा तुम्हाला माहित नसेल, मी वाकी नदीच्या सप्त्यापासून तुमच्या खाली बसून पारायण केलेला माणूस आहे. तुम्हाला माहित बी आहे की काय लोक आधी खाली. तेव्हा आम्ही तिथं बसून तिथून आम्ही त्यावेळेस आम्ही बघत होतो राष्ट्रसंताला. आमचं ध्येय होतं राष्ट्रसंताकडे जायचं, तिथं जवळ जायचं, त्या बरोबरीला जायचंय. आम्ही मागं बघितलं नाही माझ्या मागं कोण काय म्हणाल तर. आमचं ध्येय पुढे. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्यापेक्षा कोण चांगलं बोलतंय, प्रवचन करते, चांगला विषय कोण सांगतंय, कोणते महाराज काय सांगतात. आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर पुढे बघ. मागा किती लोक नावं ठेवलेत. आपण अभंग म्हणताना मागचे किती वाकडं तोंड करायलेत, त्यांचं तोंड वाकडच वाचतंय मागल्याचं. माग नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि संसार जीवनामध्ये माग बघा, आपल्यापेक्षा गरीब लोकांकडे, ज्याच्या पायात चप्पल नाही त्याच्याकडे, ज्याच्याकडे काहीच नाही, झोपडे जाताना रस्त्याच्या कडेला खडी फोडणारे असतात, ऊस तोडणारे असतात, त्या लोकांकडे बघायचं. बाबा आपण एक दिवस दिंडीत झोपलो तर काय फरक पडायला? ते लोक तर रात्रदिवस ऊस तोडत आहेत, आपल्या शेतात, रानात, माळात खडी फोडत रस्त्याच्या कडेला झोपत आहेत. त्यांच्याकडे बघा, नक्की जीवन सुखी. आणि जीवन सुखी करण्याकरिता, आनंद घेण्याकरिता, जीवनाला आनंदी बनवण्याकरिता प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे हो इथला. प्रत्येकाच्या मागे दुःख आहे, कोणाचं काही दुःख आहे, पण त्या दुःखातून एक बाहेर यायचं, इथं आनंद घ्यायचा, नाचायचंय, गायचंय, भजन म्हणायचंय, जे काही करू वाटेल ते करायचं. आनंद यात्रा आहे, माऊलीकडे जाणारी आनंद यात्रा, आनंद देणारी यात्रा आहे. आणि त्या आनंद यात्रेमध्ये आनंद घेत असताना दुसऱ्याला कुठलाच त्रास नाही. बस परमार्थाची साधी व्याख्या परमर्ष वाचणाऱ्याला माहित आहे. परमार्थ बोलावा निभ्रांत, परी कोणाचे न दुखवावे चित्त, ज्या वचने होय घातपात ते वाक्य काय खरे. परमार्थ म्हणजे टाळ वाजवणं माऊली म्हणले नाही.
आमच्यासारखं बसून बोलणं म्हणजे नाही, कुणाचं मन नाही दुखावलात ना तुम्ही दिंडीत आल्यावर, याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही ना. बक्कळ बोले परमार्थाचे बोले वाक्य दीपाका परमर्ष पाठ आहे की नाही. एका दोघाशी होय सुखरूप, बाकी सगळ्याला दुःखरूप, तो परमार्थ. आणि हा आनंद आपल्याला दिंडीमध्ये घे. आणि म्हणून तो अनुभव मी त्या दिवशी मागे सांगितलो, मी अगदी 2 मिनिटं घेतो तुमचे. अनुभव भक्ती सांगितली, ते अनुभव तुम्हाला आत्ता महाराजांनी करून दिला. ध्यानाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून. साधकाची ज्यावेळेस परिपूर्णता अवस्था होते, साधक पुढे जायला लागतो, त्यावेळेस त्याला अनुभव भक्ती म्हणतात. आणि अनुभव भक्ती ज्यांना आली तिथंच अनुभव मंडप स्थापन झाला. कुठं? बसव कल्याण मध्ये 12व्या शतकामध्ये त्याचं नाव अनुभव मंडप उभं ठेवलं नाही. ज्यांना अनुभव आला ते अनुभवी तिथे गेले प्राणलिंगी स्थलामध्ये. आणि तेच लोक ज्यांना अनुभव आला ते लोक शरण स्थलामध्ये गेले, शरण झाले, अनुभवाचा आनंद झाला आणि ते पुढे ऐक्य स्थलामध्ये गेले. तिथं समरस भक्ती आहे, जीव शिव ऐक्य भक्ती आहे. आणि हे करण्यासाठी आपण निघालेलो आहोत. इष्टलिंगाच्या माध्यमातून, प्राणलिंगाच्या माध्यमातून, भावलिंगाच्या माध्यमातून. आता नेताताई ते बोलत होत्या, सुंदर विषय आहे की नाही. कोणत्या पद्धतीनं इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग तिघे एकत्रित होतात. सुंदर उदाहरण सांगितलंय. जैसे आहे की नाही, जळ उष्ण होय अग्निसंगे. पाणी थंड असतं आणि अग्नी गरम असतो. जर पाणी जर अग्नीवर टाकलं तर अग्नी विझून जातो का नाही? राहतो. किंवा अग्नीला पाण्यात मध्ये बुडवलं तर अग्नी विझून जातो. पण तेच अग्नी एका भांड्यामध्ये पाणी वर ठेवलं, त्याला फक्त मध्ये भांडे घेतलं साधन, आणि खालून जर अग्नी लावला तर पाणी गरम होतं, भांडही गरम होतं आणि अग्नीही गरम होतो. तसं साधक ज्या वेळेस भगवंताचं नामचिंतन करतो, इष्टलिंगाची पूजा करतो, ध्यान करतो, त्यावेळेस ते तिन्ही एकरूप होतात, शिवरूप होतात, शिवस्वरूप होतात. आणि म्हणून शिवैक्य होणं म्हणजे मेल्याच्या नंतर शिवैक्य लावतात आपल्याला, आहे की नाही. ऐक्य होणं म्हणजे आहे तोपर्यंतच ऐक्य स्वरूपाला जाणं. मेल्यावर काय माहित कुठं जात आहोत, पुढचं काही माहित नाही. पण आहे तोपर्यंतच ज्यावेळेस साधना करता करता शिवस्वरूप होणे, समरस. समरस म्हणजे त्याच्यासारखंच होणे. पाण्यात पाणी समरस होतं, दुधात दूध समरस होतं. तुम्ही म्हणसाल दुधात पाणी बी मिसळल्यावर चलते की मला, पण ते होत नाही. राजहंस पक्षी दूध वेगळं आणि पाणी वेगळं करतो, पण पाण्यात पाणी जर मिसळ तर वेगळा करता येत नाही. तसं जीव आणि शिव ऐक्य करणं, ती अवस्था म्हणजे शिवैक ऐक्य स्वरूप आहे. आणि मृत्यू म्हणजे ऐक्य स्वरूप नाही. कदाचित मृत्यू म्हणजे जन्माची सुरुवात सुद्धा असू शकते. म्हणून या गोष्टी होणार आहेत, आपणाला येणार आहे, तुम्हाला येणार आहे. तेवढंच काम करा. येणार आहे म्हणून लगेच आता गाडी आल्याबरोबर पुढे जाऊन उभा राहा. आपण दिंडीत आलो, दिंडी प्रमुख आहे, त्या पद्धतीने शिस्त. मला म्हणजे मला काय, मी नेहमी सांगतो, मला काय राग येतो महाराज, मला शिस्त आवडते. काय आवडते? शिस्त प्रिय आहे, कारण मी शिस्तीत तयार झालो. मला 5 मिनिट जर टायमिंग दिलं तर मी 5च मिनिटात बोलतो. जितकं तुम्ही शिस्त राहाल ते स्वतःला लावून घेण्यासाठी आहे. तुम्ही शिस्तीत राहिलं तर माझा काय फायदा आहे का? मठाला 51,000 देणगी देणार, मला शिस्त लागली म्हणून तुमचाच फायदा होणार आहे. पण शिस्त हे आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी. तुमच्याकडे बघून, मी नेहमी सांगतो, आमच्याकडे बघून तुम्ही चालता का नाही? तुम्ही कुठं जर बोलता, महाराज कसं बोलतात, महाराज कसं पूजा करतात, महाराज तुम्ही बघता का नाही आमच्याकडे? आमचं काम आहे की नाही शिस्तीत राहायचं? आम्ही कोणत्या पद्धतीने, महाराज कुठं पाणी पितात का, कुठं जेवतात का, लक्ष ठेवतात का नाही?
महाराज ताट धुवून पितात महाराज, हे तुम्ही बघता का नाही आमच्याकडे? पण तुमच्याकडे लोक बघणार आहेत ना, तुम्ही दिंडीत गेलेले लोक आहेत हे माणसं बघा, 15 वर्ष 20 वर्ष दिंडी केलेल्या आहे आणि गावात गेल्यावर पानपट्टीवर उभारले. आता कसं करावं, त्याचे काय आदर्श घ्यावा त्याचा? म्हणून आपल्याकडेही बघून कोणीतरी जीवन जगणार आहे, तुमच्याकडे बघणार आहे. दिंडीत आल्यावर बघा, तीर्थयात्रेवरून आल्यावर घरचे लोक पाया पडतात, पाया धुतात, करतात का नाही? काय काय लोकांच्या मिरवणूक काढतात. काय तीर्थयात्रा करून आला बाबा, भाग्यवान माणूस आहे, घडलं त्याला. तसं तुम्ही सुद्धा तीर्थयात्रा करून चालला, तीर्थयात्रेत आला. अधिक म्हणजे तुम्ही केलेलं वाया जाणार नाही 100%, पण 100% मिळणार नाही. कारण बीज पेरतो, एक बॅग सोयाबीनचे बीज पेरतो, कापूस लावतो, त्यातले काही बी जातात की उगवतात का नाही? शेतकरी आपण काही तसंच उगवतच नाही, काय मध्येच राहते, काय उगवलं की लगेच मरून जाते. तसं आहे, 100% रिझल्ट लागत नाही. पण मला वाटतं की आपला 100% रिझल्ट घ्यावाच, एक सुद्धा बी आपल्यातलं खराब होऊ नये. आणि म्हणून मी बोलतो, काय नाही तुम्हाला वाटलं तर वाटू द्या, मी मठात, तुम्ही घरी. दिंडी संपल्यावर पुन्हा झाली तर भेट पुढच्या भागात. संत शिरोमणी स्वामी महाराज.